मानदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी हे सगळे आपण आता म्हातारे झालो आहोत म्हणून नुसतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून सोडून देण्याचा विषय नसून नित्य अभ्यंग, कधीतरी छान स्वेल, आहारामध्ये छान छान पौष्टिक वस्तूंचा वापर करून झालेली झीज भरून काढून नीट करणं आवश्यक आहे. या सगळ्या डिजनरेटिव्ह चेंजेस मणक्यांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये, मानेच्या कमरेच्या मणक्यांमध्ये झालेले नीट पौष्टिक आहार, अभ्यंग यांच्या मदतीने नीट करता येतात. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्या अणुस्वरूप असलेल्या कंडिशनचं मोठं स्वरूप होतं आणि डायरेक्ट ऑपरेशन करायला सांगितलं की आपले डोळे उघडतात. इतक्या वेळ नाही उघडत. ते जेव्हा 3 लाख रुपये खर्च सांगतात ना, तेव्हा लोकांना आयुष्याची आठवण येते. अरे अगोदरपासून आम्ही तेल लावायला सांगतोय तेव्हा कुठं होतास, असं होतं. आमचा फार आयुर्वेदावरती विश्वास आहे. आम्ही अगदी छान, अरे म्हटलं 3 वर्ष 4 वर्ष तुझं तेल लावायला सांगतो ते लावलं, आता तुला ऑपरेशन करायला सांगितलं 3 लाख रुपये खर्च, तेव्हा तुला आयुर्वेद आठवलं. होय, अगोदरपासून तेल लावायला सांगतोय तुझं नाही, असं